गेली 6 दिवसापासून आम्ही तुमच्या सेवेमध्ये होतो, पांडुरंगाच्या दरबारामध्ये होतो. त्या दास क्षमा काही थोडंसं गेलो, क्षमा करा. अज्ञानी दिवस आहे, जीव आहे. अंतःकरणाच्या भावापासून बोलायचा प्रयत्न केला, मनाला शीत लागला असेल, क्षमा करा. तुम्ही मायेने करू नका माझा आमची महाराजांची सोय भरपूर होत असते मायबाप. पण गावामध्ये पांडुरंगाच्या भक्तांची सेवा करण्याचा मौका त्या ठिकाणी उपस्थित करून दिला. यापेक्षा माहिती काय म्हणावं, सेवा करण्याचा एक आनंद भाव याच्यामध्ये होता. आमच्या सहकारी मित्रांकडे चुकलं असेल, तुमचं मन दुर्गवल्या गेलं असेल, पुढच्या भेटला जेव्हा त्यामध्ये कमी जास्त झालं असेल, व्यवस्था आहे, अवस्था होऊ शकते. क्षमा करा. तुमच्या घरामध्ये सर्व काही आहे, पण नदीचा पांढरं नेण्याकरता आपण दाब होतो आणि नेताना काहीतरी त्रास होत असतो, एवढं लक्षात ठेवा. आमच्या सहकारी मित्र म्हणजे आमचे बोलवायला बोलत नाही, मी बोल धारण करतो, नाही बोलताना जीवन धारण करतो आणि कधीच्या आम्ही बोल धारण करतो आणि ग्रुपमध्ये गेल्यानंतर कोणाला एक देत नाही. माझे नियम थोडेसे कठीण आहे, पण इथे मोकळी होती सर्व सर्वांसोबत खेळलो, बागडलो, जरूर असं वागे की माझे मित्र आहे. तुमचं वय जरी जास्त असलं पण वयाचा भेद इथे आपल्याला केला नाही. आणि तुम्ही वयानं जरी 45, 50, 55, 75च्या दरम्यानले असले तरी तुम्ही 21च्या खाली नव्हता का हरिपाळाला. आमचे समोरील भाऊ तुम्हाला चांगली साथ दिली, धन्यवाद. धन्यवाद. आमचे बाबूदादा जयसिंगपुरे यांनी आम्हाला साथ दिली, धन्यवाद. धन्यवाद. आमचे सुरेश दादा आहेत. कमळामध्ये एक फुलं चिखलामध्ये एक फुलं कमळाचं निघावं, या स्वरूपाचं त्या फुलाचं चरित्र आहे. खूप आशीर्वाद सुरुवात आहे, खूप नम्रता आहे. नम्र झाला होता माणसाला जीवनात नम्र असायला पाहिजे. जेव्हा मनुष्य नम्र होईल ना, तेव्हा भगवंताची कृपा तुमच्यावर होईल. आपण नम्र होत नाही, अहंतेमध्ये बराच काही कळते, त्यामुळे आपण दुःखी आहोत. काय बाबा, जोपर्यंत तुम्हाला मला काही समजत नाही, मला काही कळत नाही, तोपर्यंत भगवंत तुम्हाला जाणण्याचा प्रयत्न करेल. ही कथा त्यासाठी आहे. सुशीलेनं कधी तक्रार केली नाही, कधी जीवनामध्ये दुःख मानलं करू नका. तुमचं म्हणणं आहे जुनं, अरे डरने की क्या बात है, ऊपर वाला अपने साथ है, अपनी साथ है. येऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा भाव लक्षात ठेवा. हा देव तुम्हाला मिळाला, आता पुन्हा येणे नाही. या जन्म मरणाच्या चक्रात तुम्हाला मुक्त व्हावं लागेल, परी व्हावं लागेल. आता पुन्हा नाही, पुन्हा येणे नाही, जाणे नाही. ही एवढी जर चुकली ना, पुन्हा तुम्हाला चोऱ्याची संधी मिळायला. भगवंताचं नाव घ्या, मुखानं नाव घ्या, हातानं टाळी वाजवा आणि जेवढं जमेल अगरबत्ती कमी लावा, पण लोकांसोबत प्रेमाने वागा, चांगलं बोलायचं प्रयत्न. आमचा शुभम मर्गे फोटोग्राफीचं काम करतो, त्यालाही धन्यवाद. खूप आनंदात गेली 7 दिवसापासून विद्यार्थ्या स्वरूपात, काळाच्या स्वरूपात आमचे उन्हाळ्यावर आलेले समित्र आदित्य महाराज यांना खूप खूप धन्यवाद. त्याचं काय म्हणावं
आणि त्यांना जे काही जे केलं आणि गेली 7 दिवसापासून आमचे सर्व मंडळी होते, सर्व 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 यजमान, तुम्ही मायबाप, अन्नदाते, सर्वांना आनंद आणि विशेषतः मोठ्या अट्टहासानं, मोठ्या जिद्दीनं, मोठ्या ताळमेळीनं विठ्ठलांना आपण शांती जबाबदारीचे महाराज खूप अतिशय बोलतात, बापाप्रमाणे भेट करतात. त्यांना माहिती आहे वडील नाही, आधार द्यावा. बरं काही वेळ नसतो जास्त, कारण कार्यक्रम बघून असतात, लोकांचं प्रेम आहे.